प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत पास्ट कंटिन्यूअस टेन्स अर्थात चालू वर्तमान काळ। याच्यापूर्वी आपण सिंपल पास्ट टेन्स पाहिला आणि त्याचे मराठी प्रत्यय सुद्धा पाहिले, परंतु आज आपण शिकणार आहोत पास्ट कंटिन्यूअस टेन्स चालू वर्तमान काळ। याचे सूत्र आहे सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट। सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वॉज वेअरला आपण सहाय्यकारी क्रियापदे म्हणतो, आयएनजी म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपाला आयएनजी प्रत्यय आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म। आता सगळ्यात येथे महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या काळामध्ये आय समोर वॉज आणि वेअर पैकी कोणते सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे जे की हे घेणे गरजेचे असते। तर आय समोर वॉज घेणे गरजेचे आहे, त्याचा अर्थ होतो मी होतो किंवा मी होते। नंतर वी वेअर आम्ही होतो, ठीक आहे, वी अनेक गोष्टी आहेत त्यामुळे इथे आम्ही होतो असा वाक्याचा अर्थ होतो। यू वेअर एक वचनामध्ये तू होतास किंवा तू होतीस आणि अनेक वचनामध्ये तुम्ही होतात। नंतर ही समोर वॉज घेणे गरजेचं आहे, याचा अर्थ तो होता असा होतो। ही म्हणजे कोण? मुलगा। यशाची शी वॉज ती होती, ती म्हणजे कोण? मुलगी। ओके, शी वॉज म्हणजे ती होती। इट वॉज नॉर्मल आहे, समजून घ्या। दे वेअर ते होते अनेक वचने आहे, दे म्हणजे एकापेक्षा जास्त, ठीक आहे। आता जसे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये साध्या भूतकाळामध्ये जे मराठी प्रत्यय होते तेच मराठी प्रत्यय इथे पुढे येत नाहीत, कारण प्रत्येक काळाचे मराठी प्रत्यय वेगवेगळे असतात। तसे या काळाचे मराठी प्रत्यय आहेत आयएनजी म्हणजे त, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो म्हणजे चालू क्रिया, आणि त्याच्या पुढे क्रियापद आयएनजी लावल्यानंतर त्याच्या पुढे होतो, नंबर 1 ला येतं, नंबर 2 ला होते, नंबर 3 होतास, नंबर 4 होतीस आणि 5 नंबर होती आणि 6 नंबर होतात। या प्रत्ययापैकी आपल्याला इथे एक प्रत्यय प्रत्येक वाक्यासाठी निवडणं गरजेचं असतं, ठीक आहे। आता आपण शिकूया सिंपल प्रेझेंट टेन्स एक वाक्य या काळामध्ये कसं बदलायचं ते। तर इथं सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य घ्या, आय राईट अ लेटर। याचा अर्थ असतो, याचा काळ आहे साधा वर्तमान, म्हणजे हा साधा वर्तमान काळ आहे। का बरं? तर या वाक्यामध्ये आय करता आहे, राईट हे क्रियापदाचं रूप पहिलं आहे आणि अ लेटर हे ऑब्जेक्ट आहे, म्हणजे राईट हे रूप क्रियापदाचं पहिलं असल्यामुळं हा काळ सिंपल प्रेझेंट टेन्स असतो। याचा अर्थ मी पत्र लिहितो, ठीक आहे। तो राईट म्हणजे तो, राईट म्हणजे लिहिणे, आणि लिहिणे या मराठी अर्थामधलं शेवटचं एक मात्र असणारा अक्षर काढून तिथं तो आले म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स। आता हे सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य आपण या काळामध्ये बदलूया। करता आहे तसा घ्या, पुन्हा इथे स्ट्रक्चर मध्ये या आय समोर वॉज आलेला आहे। ज्यावेळेस वॉज आणि वेअर पैकी एक सहाय्यकारी क्रियापद घेतलं जातं त्यावेळी जे वेअरचा संबंध संपतो, आय वॉज। नंतर पुन्हा इथं स्ट्रक्चर मध्ये चला, राईट हे रूप क्रियापदाचं आहे तसं घ्या, परंतु नियम काय म्हणतो की या काळामध्ये इथं आयएनजी आहे, म्हणजे काय, क्रियापदाच्या मूळ रूपाला आयएनजी प्रत्यय लावणं गरजेचं आहे। त्यामुळे इथं आय वॉज रायटिंग अ लेटर। तर या वाक्याचा अर्थ कसा होतो बघा, आय वॉज म्हणजे काय, मी होतो, ठीक आहे, मी इथे शेवटी होतो लिहितो, होतो। आता काय बघा, आय वॉज रायटिंग म्हणजे मी पत्र लिहित होतो, बघा, मी पत्र लिहित होते ऑब्लिक होतो, ठीक आहे। मी पत्र लिहित होतो ऑब्लिक होतो ऑब्लिक होते, म्हणजे काय, मुलगीमुळे मी पत्र लिहित होते आणि मुलगामुळे मी पत्र लिहित होतो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, परंतु कमेंट करण्यावर लक्षात ठेवा आपण याच्या पुढील भागामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सची म्हणजे साध्या भूतकाळाची वाक्य आपण घेऊन ती वाक्य पास्ट कंटिन्यूअस टेन्स मध्ये म्हणजे चालू भूतकाळामध्ये बदलणार आहोत, जे की आपण पुढील भागामध्ये बघूया। धन्यवाद।